सध्या गूळ उत्पादनाचा सीझन मंदावल्यानं एक दिवस आड गुळाचे सौदे काढावेत अशी मागणी करत कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल आणि माथाडी कामगारांनी आडमुठी भूमिका घेतली। त्यातून मार्केट कमिटीमध्ये गूळ सौदे निघाले नाहीत, त्यामुळे गूळ उत्पादक शेतकरी संतप्त झाले। याबाबत मार्केट कमिटीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला। कोल्हापूर प्रामुख्यानं गुळाची बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं। देशात आणि परदेशातही कोल्हापूरच्या अवीट गोडीच्या गुळाला मोठी मागणी आहे। दरवर्षी काही ना काही कारणानं गुळ सौदे बंद पाडण्याचे प्रकार होत असतात। आजही मार्केट कमिटीमधील हमाल माथाडी कामगारांनी आडमुठी भूमिका घेतली। सध्या गुळाचा सीझन कमी झालाय, उत्पादन घटलंय, त्यामुळे रोज गुळाचे सौदे काढण्याऐवजी एक दिवस आड सौदे काढावेत अशी मागणी करत आजचे गुळाचे सौदे रोखले। एकीकडे मार्केट कमिटीमध्ये गुळाची आवक झाली असताना अचानक गुळ सौदे थांबवल्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। आज नियमाप्रमाणे सौदे चालू होते, पण हमालांचं असं म्हणणं आहे की आवक कमी झाल्यामुळे एक दिवस आड सौदा करा, पण अजून मार्केट कमिटीचं तसं काही परिपत्रक निघालं नसल्यामुळे आम्ही शेतकरी गुळ घेऊन आलोय, पण अचानक हमाल नसल्यामुळे सौदे बंद पडले। आज गुळ सौदे निघणार नाहीत याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना द्यायला हवी होती अशी अपेक्षा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान या पेच प्रसंगावर तोडगा काढण्यासाठी मार्केट कमिटीनं हमाल माथाडी आणि गुळ उत्पादक शेतकरी यांची बैठक घेतली, पण ती निष्फळ ठरली। आज या ठिकाणी हमालांच्या माथाडी कामगारांच्याकडून गुळाचे सौदे बंद केलेले आहेत, कारण त्यांची अशी मागणी आहे की गुळाचा सीझन कमी आहे, एक दिवस आड करून सौदे सुरू करावेत, आम्हाला येण्या जाण्यासाठी परवडत नाही, ही त्यांची एक प्रामुख्याने मागणी आहे। परंतु काल अडते व्यापारी शेतकरी बांधव यांच्या समवेत काल त्यांची चर्चा होऊन एक त्यांनी असा निर्णय घेतला की दररोज आज अजूनही आवक या मार्केटमध्ये चांगली आहे, त्यामुळे दररोज सौदे सुरू करणे याबाबत त्यांची मागणी असल्यामुळे त्या दोघांचा आज या ठिकाणी समन्वय करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु हमाल माथाडी कामगार हे या ठिकाणी उपस्थित नाहीत, लवकरच सौदे सुरू करण्यात येतील। हमाल माथाडी कामगारांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या गुळाचे रवे आज तरी बाजार समितीत पडून राहिलेत। मुळात गुळ सौदे रद्द करण्याचा नेमका कुणाला अधिकार आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे।